जय श्री स्वामी समर्थ. सप्टेंबर 2025 हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींकरिता विशेष महत्त्वाचा आहे. तुमच्या राशीवर सूर्याचा प्रभाव असल्यामुळे या महिन्यात तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल. गुरुची अनुकूल दृष्टी नशिबाचा आधार वाढवेल, तर शनी संयम शिकवेल. मंगळ तुमच्यात प्रखर ऊर्जा निर्माण करेल, परंतु काही वेळा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. शुक्र प्रेमसंबंधात आनंद आणेल. त्यामुळे हा महिना काही ठिकाणी आव्हानात्मक तर काही ठिकाणी अतिशय लाभदायक ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा महिना सिंह राशीच्या जातकांसाठी संधींनी भरलेला असेल. नोकरी करणाऱ्यांना महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची जबाबदारी मिळेल. वरिष्ठांचा विश्वास जिंकल्यामुळे तुमचे कामकाज अधिक दृढ होईल. नोकरीत बढती मिळण्याची किंवा महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. काहींना परदेशी कामकाज किंवा मोठ्या प्रकल्पाची संधी मिळेल. मात्र सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नफा वाढवणारा ठरेल. नवीन भागीदारीतून फायदा मिळेल. मात्र महिन्याच्या शेवटी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. आर्थिक बाबतीत हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ देणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला उत्पन्नात वाढ होईल. घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना महिन्याच्या मध्यापासून चांगला आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना शुभ आहे. दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास भविष्यात उत्तम फायदा मिळेल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. काहींना महिन्याच्या शेवटी अडकलेला पैसा परत मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सप्टेंबर महिना आनंददायी ठरेल. अविवाहितांना एखाद्या आकर्षक व्यक्तीची ओळख होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात प्रामाणिकता व विश्वास ठेवल्यास नाते अधिक दृढ होईल. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य व प्रेम मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्र सांभाळल्याने नात्यात सौहार्द वाढेल. मात्र शनीच्या परिणामामुळे महिन्याच्या शेवटी काही किरकोळ मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहता सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात काळजी घ्यावी. मंगळामुळे शरीरात ऊर्जा असेल, पण तणाव व रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे थंडी, खोकला, पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. आहारात संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, योग व ध्यान केल्यास आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी औषधोपचारात ढिलाई करू नये. कौटुंबिक जीवनात हा महिना समाधानकारक राहील. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. पालक व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांसोबत चांगले संबंध राहतील. मुलांच्या प्रगतीची आनंददायी बातमी मिळेल. कौटुंबिक कार्यक्रम अथवा धार्मिक समारंभ होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळा खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्यांना मेहनतीमुळे यश मिळेल. कला, क्रीडा व तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. एकंदर विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरेल. प्रवासाच्या दृष्टीने सप्टेंबर महिना सिंह राशीसाठी लाभदायक असेल. नोकरी व व्यवसायाशी संबंधित प्रवास होईल आणि त्यातून फायदा मिळेल. कौटुंबिक किंवा धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे. प्रवासातून नवे अनुभव मिळतील. मात्र प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी. आध्यात्मिकतेच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना या महिन्यात देवभक्तीतून समाधान मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. काहींना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन मिळेल. ध्यानधारणा, योग व पूजापाठ यामध्ये रस वाढेल. सप्टेंबर 2025 हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींकरिता प्रगती, आत्मविश्वास, जबाबदारी व सौख्य घेऊन येणारा आहे. करिअरमध्ये नवे बदल, आर्थिक स्थितीत सुधारणा, नातेसंबंधात आनंद, कौटुंबिक समाधान आणि आरोग्याबाबत जागरूकता हे या महिन्याचे मुख्य पैलू असतील. आत्मविश्वास व संयम यांच्या जोरावर तुम्ही या महिन्यात उत्तम यश मिळवू शकाल. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.